राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामधील कारकूनला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। मंत्रालयामधल्या कार्यालयामध्येच एसीबीने रंगेहात त्याला पकडले। मेडिकल दुकानाचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी 50,000 रुपयाची लाच मागितली गेली होती। तडजोडीच्या अंती 35,000ची लाच स्वीकारत असताना या कारकूनाला अटक झाली आहे। आरोपी राजेंद्र ढेरंगे अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये कारकून होता। नाही पण तोपर्यंत चौकशी आता निष्पन्न ज्याने केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावं लागते। त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईल। पक्ष नेतृत्वाबरोबर चर्चा झालेली नाही, म्हणूनच मी म्हणतो का जर तसं काही आलं तर मी राजीनामा नाही। आता कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये घडतं नाही घडतं, माझ्या डिपार्टमेंटमध्ये घडलं, ते चुकीचं घडलं, त्याला उत्तर द्यावं लागेल, त्याचा जाब द्यावा लागेल, त्याला सजा भोगावी। माझा स्वभाव सगळ्यांना माहीत आहे का मी अशा प्रकारचं चुकीचं कधी करत नाही, केलेलं नाही, करणारही नाही। तुमचं कोणाकोणाशी बोलणं झालेलं आहे आतापर्यंत ह्या अनुषंगानं एकाही कोणाबरोबर बोलणं झालेलं नाही, कोणाच बरोबर बोलणं तुम्ही जाणार मुंबईला गेल्याच्या नंतर किंवा मुंबईला गेल्यानंतर आजच जाणार आहे मी मुंबईला। मुख्यमंत्र्यांशी त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांबरोबर भेटणार, झालेला प्रकार त्यांनाही माहीत आहे, त्याच्या संदर्भातली चर्चा करतो। आता एसीबी त्याच्या कायदा कानूनप्रमाणे त्यांना रंगेहात जर पकडले तर त्याची शिक्षा भोगावीच लागेल ना। आता मी एक बैठक घेणार आणि बाबा हे जे काही झालं हा प्रकार अतिशय दयनीय, निंदनीय, वाईट प्रकार आहे, असं जर माझ्यासारख्याला जर काळिंबा लागण्याचं जर असेल तर मला हे सहन होणार नाही किंवा मी हे खपवून घेणार नाही। आणि जो त्याच्यात थोडंफार काही दोषी दिसला किंवा त्याची लिंक असली त्यांच्यावर सुद्धा लगेच कार्यवाही करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.